नको पण ती विजवू आई. किती गोड म्हटलंय. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या घाई. हे आई, तुझ्या गर्भामध्ये मी आली ग. 9 महिने 9 दिवस झाले तुझ्या गर्भात मी थांबलेली आहे. आणि आता माझी इच्छा आहे हे जग बघायचंय का मला. पण तुझ्या मनात काय चाललंय मला कळत नाही ग. तुझी इच्छा काय आहे, या घरच्यांची इच्छा काय आहे मला कळत नाही. म्हणून आई, मी विनंती करते का तुला, 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या घाई. वंशाच्या दिव्या पायी आई, हे आई, या वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. या वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. कधीतरी त्या मुलीला सुद्धा जन्माला येऊ द्या महाराज. आज काळाची गरज आहे. अहो, कथा ऐकून काय शिकलं पाहिजे, काय घ्यायचं असतं कथेतून. कथा ऐकली की असले काही हे सामाजिक विषय हे समाजासमोर मांडता येईल यासाठी कथा असते महाराज. आज हे विषय सांगण्याची तयारी कोणाची नाही. म्हणून ह्या कथांचं आयोजन असतं. अध्यात्म तर आपण करतोच आहे. आपल्याला बऱ्याच ठिकाणी या अध्यात्माच्या गोष्टी आपल्याला ग्रंथातूनही वाचायला मिळतात. पण ह्या गोष्टी समाज प्रबोधन करणं आज जास्त महत्वाचं झालं. शिव महापुराणाची जर कथा आपल्याला श्रवण करायची, आपल्याला पित्रांच्या ऋणातून मुक्त व्हावं लागेल. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला संत महात्म्यांच्या ऋणातून मुक्त व्हावं लागेल. मग संत महात्म्यांचं ऋणातून आपण मुक्त कसं व्हायचं, तर संतांनी